जय राम कृष्ण हरे 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 रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव वरवा तोहा माधव वरवा तोहा विठ्ठल वरवा तोहा विठ्ठल वरवा तोहा माधव सुकृता से जोड़ी बहुत सुकृता से जोड़ी बहुत सुकृता से जोड़ी म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा
रखुमाई देवी वर बाप रखुमा देवी वरा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे बाप रखुमाई देवी वार बाप रखुमा देवी वार तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल राम म्हणता रामची होईले राम म्हणता रामची होईले पदे बैसोनी पदवी घेईले पदे बैसोनी पदवी घेईले राम म्हणता रामची होईले राम म्हणता रामची होईले पदे बैसोनी पदवी घेईले पदे बैसोनी पदवी ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे विश्वासे अनुभव पाहे आनंद सरस्वती के भी आनंद ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाए विश्वासे अनुभव पाए
तुका म्हणे चाकुनी सांगे तुका म्हणे चाकुनी सांगे मज अनुभव आहे अंगे मज अनुभव आहे अंगे तुका म्हणे चाकुनी सांगे तुका म्हणे चाकुनी सांगे मज अनुभव आहे अंगे मज अनुभव आहे अंगे ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे विश्वासे अनुभव पाहे कुमार कुमार जय 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 कुमार जय कुमार चरण चांदे मला चांदे राम म्हणता रामजी होईले राम म्हणता रामजी
ठोबार कुमार विठोबार कुमार म्हणता रामची होई जे राम म्हणता रामची होई जे पदी बैसोनी पदवी घेजे ऐसे सुखवचनी आहे अनुभवे विश्वास आहे अनुभव पाये राम रसाची या चवी राम रसाची या चवी आनर सुरुचती केवी ऐसे सुखवचनी आहे विश्वास आहे अनुभव पाये तुका म्हणे चाकुनी सांगे तुका म्हणे चाकुनी सांगे मज अनुभव आहे अंगे ऐसे सुखवचनी आहे विश्वास अनुभव पाये पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपा जाणे कधीचा विचार त्यांच्या कृपा जाणे कधीचा विचार राम म्हणता रामची होई जे राम म्हणता रामची होई जे पदी बैसोनी पदवी घेजे ऐसे सुखवचनी आहे विश्वास अनुभव पाये सालाबादप्रमाणे मी पहिल्या दिवशीसुद्धा म्हटलं आत की ज्या सप्त्याला जवळजवळ 100 वर्षाची परंपरा आहे आणि हा सप्ताह मला वाटते मुकुंद महाराजांनीच काय केलेलं आहे म्हणजे त्याची स्थापना केलेली आहे असं मला होय मुकुंद महाराजांच्या हस्ते म्हणजे त्यांनीच या ठिकाणी ही रीत लावून गेली त्यात तुम्ही हजर आहे हे भाग्य आहे आमचं तर हा एवढा पूर्वीचा हा सप्ताह या कपिलेश्वर नगरीमध्ये संपन्न होत आहे आणि त्या सप्त्यानिमित्त आजची तिसऱ्या दिवसाची ना चौथ्या दिवसाची सेवा चौथ्या दिवसाची सेवा तुमच्या आमच्या भाग्यानं लाभलेले आहे भाग्याचा उदय ते हे जोडी संत पा येथून या नको माता मरणा वाचले सर्वता
परमार्थासाठी 3 भाग्यांची गरज आहे. मी बऱ्याच वेळा सांगतो की त्रयमेवेत दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम आणि महापुरुष संश्रया. म्हणजे मनुष्य जन्म प्राप्त व्हायला लागतो, तो तुम्हा आम्हाला लाभलेला आहे. आता त्याच्यावर मी जास्त हे करत नाही. कागटाळी न्यामे हा जो देह प्राप्त झाला तो कागटाळी या न्यायानं प्राप्त झाला. शास्त्रामध्ये हजारो न्याय आहेत, त्यामधले हा एक न्याय आहे. आम्हाला हा देह प्राप्त झाला. पण देह प्राप्त झालेले सगळेच मुमुक्ष आहेत का? नाही, मुमुक्षत्व पाहिजे. हे काय मी उद्धार पावेन, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, असं वाटायला पाहिजे. किंवा के हे बिरडे पेटेल, के तो स्वामी भेटेल, युगामुनी वडील निमिष माने, असं वाटायला पाहिजे. कधी कधी या जन्ममरणाच्या फेऱ्यातून मी चुकल असं ज्याला वाटतं त्याला मुमुक्ष म्हणतात. ते मुमुक्षत्व सगळ्यांना प्राप्त होतं असं नाही. तर त्यापैकी तुम्हा आम्हाला ते प्राप्त झालं आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण तुम्ही आम्ही या ठिकाणी आज आलो, हे मुमुक्षत्वाचं लक्षण आहे. निदान एक बाह्य अंगानं तरी लक्षण आहे. पुढचा आपण विचार करू. आणि तिसरं लक्षण म्हणजे तिसरं भाग्य म्हणजे महापुरुष संश्रया. म्हणजे महापुरुषाची भेट घेणे हे एक मोठं भाग्य आहे. म्हणजे संतांची भेट होणं एक मोठं भाग्य आहे. आणि ते संतांची भेट जर आपलं मुमुक्षत्व खरं असेल तर ते काय करतात, आम्हाला मिळवून देतात. संत आमच्या पाठीशी उभा राहतात आणि ते आमच्यावर कृपा करतात. जशा 4 कृपा शास्त्राने सांगितलेल्या आहेत, त्यातली ईश्वर कृपा, नंतर श्री गुरु कृपा, नंतर शास्त्र कृपा आणि चौथी अंतःकरण कृपा. त्यामध्ये ईश्वर कृपा होणं महत्त्वाचं आहे. मी बऱ्याच वेळा सांगतो, ईश्वर कृपा झाली की पुढच्या कृपा जरा काय होत्यात सोप्या आहेत. पण पहिलीच कृपा ईश्वरानं करावी लागते. आणि ईश्वरानं करायसाठीच हा काय आहे, हा देह आहे. आणि त्यासाठीच हा सप्ताह आहे महाराज. त्यानं आमच्यावर कृपा करावी. म्हणून देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन, आणि तेवढ्यासाठीच त्यानं कृपा करावी म्हणून या ठिकाणी आम्ही जमा झालेलो आहोत. त्यानं कृपा करावी. आणि एकदा ईश्वरानं कृपा झाली की तो मग कृपा करतो. कोण? श्रीगुरू. जर या जवळ आसपास कोण श्रीगुरू नसतील तर तो गो आपणची देव होय गुरु आपण माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणाची देव होय ईश्वर चप्पल म्हणताय रे. तर गुरु तो स्वतः होतो. अर्जुनाला की झाला ना तसा, किंवा आमच्या तुकाराम महाराजांसाठी धावत आला आणि स्वप्नामध्ये अनुग्रह दिला. हे आपण ईश्वराची कृपा करायची आणि ईश्वराच्या कृपेसाठी निष्काम कर्म आणि निष्काम उपासनी करावी लागते. म्हणजे चांगलं वागावं लागतं आणि कर्म चांगली करावी लागतात. आणि ती निष्काम वृत्तीनं करावी, किंवा आहे ते सकळ
कृष्णाचे अर्पण न कळता मन दुजे भावी या न्यायानं करावे लागतात. आणि त्या न्यायाने केले तर तो काय होतो, आपल्याला कृपा करतो. मग श्रीगुरु कृपा करतात. एकदा श्रीगुरूनं कृपा केली की शास्त्र पट कळतं. शास्त्र सर्वांना कळत नाही याचं कारण आहे, आम्हाला अजून ईश्वर कृपा झालेली नाही. आणि ईश्वर कृपा न झाल्यामुळे श्रीगुरूंची कृपा नाही. आणि श्रीगुरूंची कृपा न झाल्यामुळे शास्त्र कळत नाही. आम्हाला बऱ्याच वेळा काय होतं, हे तुझं शास्त्र म्हणतो आपण एखाद्या कीर्तनकाराला, हे काय आम्हाला कळत नाही आणि हे आमच्या डोक्याच्या वरनं जातं. त्याचं कारण आहे की आम्ही अजून आमच्यावर ईश्वरानं कृपा केली समजायचं बरं का. हे मी नाही, शास्त्र सांगतं. जर ही पुढची कृपा झालेली नाही तर आमचं अजून कुठं आहे, अजून कपिलेश्वर सोडलेलं नाही. समजा जायचं आहे आम्हाला पंढरपूरला, तर अजून आम्ही इथंच आहे, याचा अर्थ अजून आम्ही चालायला लागलेलो नाही. अजून जर गावातच असेल तर अजून कपिलेश्वर सोडायला पाहिजे, तर पंढरपूरला जाणार. मग अजून येतच आहे तर सोडलं तर काय होईल, पंढरपूरला जाणं होईल. आज नाही उद्या इथं कोल्हापुरात वस्ती होईल, पुढं अनेक ठिकाणी मुक्काम होतील आणि मुक्काम दर मुक्काम करत करत आम्ही जाऊ. पण एकदा सोडायला पाहिजे ना. तसं जर आम्हाला शास्त्र कळत नाही असं आपल्याला वाटत असेल तर मी सांगावं बरोबर. ज्यांना शास्त्र कळते त्यांना काय धन्यवाद. कारण शास्त्र कळत नाही असं वाटतंय त्याला, असा माझा प्रश्न आहे की त्याला अजून ईश्वर कृपा व्हायची आहे. आणि ईश्वर कृपा झाल्यानंतर मग गुरुकृपा व्हायला पाहिजे. आणि गुरुकृपा झाल्यानंतर मग शास्त्रकृपा झाले. आणि शास्त्रकृपा जर झाली नसेल तर मग अंतःकरण शुद्ध नाही. कारण अंतःकरण कृपा ही शास्त्रकृपा झाल्यानंतरच कळते. मग त्याची जर अंतःकरण कृपा झाली तर मग त्याला जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. त्याला बघील तिकडे देव दिसतो. हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाव. भक्ता माझी राव ज्ञानिया तुझी. आता तो भक्तांचा राजा आहे, ज्ञानांचा सुद्धा राजा आहे. कधी हे दिसल तिकडं जे जे भेटे बोल दिसतंय, जेवढं जेवढं दिसतं आहे ते जग न दिसता मावळती विश्वामासू नवल उदयला चंडासू अद्वय आबजीनी विकासू बंधू. आता असं म्हटलं म्हणजे आता मावळती विश्वापासून म्हणजे विश्वाचा भास मावळतो, म्हणजे अज्ञान मावळतं. आणि एकदा अज्ञान मावळलं की नवल उदयला चंड, ज्ञानाचा उदय होतो. जसा सूर्य उगवल्यानंतर अंधार पळून जातो. नाही अंधार काय होतो, सूर्यमय होतो. शास्त्रासारखंच बोलायला पाहिजे. 4 दिवस तुम्ही ऐकलं सा चांगलं, काय अडचण नाही, मेजवानी आहे तुम्हाला. आणि आज जरा हे मी तुमच्याच गावचा आहे बरं का. पण काय झालं असेल तर चुकी झाली असेल तर माफ करा, किंवा मला तुम्ही नंतर सांगू शकता. या ठिकाणी जो अंधार कुठे गेला म्हणशीला तर तो अंधार कुठं आहे, सूर्यमय झाला. अंधाराची सिद्धीच नाही महाराज. जशी अंधार म्हणजे अंधार नाहीच आहे, सिद्धी नाही याचा अंधार नाही आहे. मग अंधार नाही मग अज्ञानाची सुद्धा सिद्धी नाही महाराज. अज्ञान नाहीच आहे. नाही आधी नाही आधी अंती अवसानी. कसं ते आपुला तो एक देव करून घ्यावा तेने जिने जेव्हा सुख एरती माईक हे दुःखाची जनिती. नाही आधी अंती अवसानी. का काय नाही आधी काय नाही, प्रपंच नाही महाराज. शेवटला पण नाही, मग मध्ये असेल म्हणता करा. नाही हे दिसतंय आम्हाला मृगजळासारखं आहे. नाही आधी अंती अवसानी म्हणजे आधी नाही अंती नाही अवसानी मध्येही नाही. आणि असा असणारा जो प्रपंच आहे, किंवा नाथांच्या भाषेत सांगायचं झालं तर नाथांची भाषा सांगावी लागते काय वेळा. ते प्रपंच एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता. बघा, प्रपंच एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता. पुढे होईल मागुता कल्पांतीही घडेना. म्हणजे कल्पांतामध्ये सुद्धा प्रपंच झालेला नाही. तर आम्ही उगाच काय झालेलं या प्रपंचाच्या नादानं काय करायला लागलो आहे, हे माझं खरं म्हणायला लागलो. खरं वास्तविक हे माझं नाही आहे. मी आणि माझं जे शरीर आहे ते मी आणि माझं शरीर हे पूर्वी होतं काय माझं नाही. तर मी कुठला आहे, मी वासुदेव तत्वता. कळो येईल विचार केला तर मी वासुदेव आहे. आणि मी वासुदेव असल्यामुळं या ठिकाणी वास्तविक जन्माला आलो मी. मुक्त होता परी बळे झाला होता परी बळे झाला.
हे मी आणि माझं म्हटल्यामुळे यात अडकलाय. हां, यात काय अडकलं? आम्ही या संसारामध्ये म्हणजे या मायेमध्ये का अडकलो याचं कारण असेल तर ते मी आणि माझं म्हटलं. वास्तविक माझा जर विचार केला तर कोण आहे मी वासुदेव आहे. हां, मीच ब्रह्म आहे. पण हे कळत नाही. मग कळत नाही, मी या जन्माला आलो आहे. मग अज्ञान, अनंत जन्माचं अज्ञान आमच्या बोलतो. हां, बोकांडी बसले महाराज. अनंत जन्माचं, ते काय एका जन्माचं आहे, अनंत जन्माचं आहे. आणि ते असं बसलं आहे, ते जायला तयार नाही. कारण त्याला घालवणं फार अवघड आहे. वास्तविक ते नसल्याला आहे का असल्यालं अज्ञान? नसल्यालं का असल्यालं? हनुमंतराव बोलत जावा. नसल्यालं अज्ञान का असल्यालं? नसल्यालं अज्ञान, बरं का. म्हणजे नाही ते आहे अज्ञान आहे, आणि नसल्याला अज्ञान आमच्या बोकांडी बसलं आहे, आणि त्यामुळे ते त्रास करते. जरी ते नसलं तरी त्रास करतं. ते माहिती होतं मला. त्यात आता आम्ही पाठीमाग जास्त म्हणजे खुलासा जातणार नाही आहे, कारण पुढं आम्हाला अभंग सोडवायचा आहे. असं हे अज्ञान आहे. मग या अज्ञानातून बाहेर पडायचं काय, कशामुळे पडता येतील? तर तो अधिकार आपण संपन्न केला पाहिजे. त्या अधिकारामध्ये शास्त्राने 3 प्रकारचे अधिकारी सांगितले. हे पहिला अधिकार कसा आहे? उत्तम अधिकारी आहे. तो काना वचनाची ये बेटी, सरिसाची पै किरीटी. हां, पुढं वस्तू होऊनी उठी कवनी हुजो. हां, जो ज्यानं श्रवण केल्याबरोबर, म्हणजे गुरुनी सांगितल्याबरोबर, काय सांगितलं गुरुजींनी? अरे तत्त्वमसीचा बोध केला. अरे तूच कोण आहेस? हां, तूच देव आहेस. तत्त्वमसी, ते तू आहेस असा बोध केल्याबरोबर त्याला सगळं जे अज्ञान आहे त्याचं निघून जातं. त्याला म्हणतात प्रथम अधिकारी. हां, तो भाग्याचा असतो महाराज. हां, काय पक्षी जसा कसा उडून जातो आणि त्या फळावरचं फळ खातो, पेरूच खातो कोण? पोपट. हां, पिकल्याला फळ खातो. पण मुंगीला तसं जाता येत नाही. हां, मुंगीला जाता येईल का? तसं नाही जात. हळूहळू ढाळे ढाळे केवूतीने एक वेळे, मार्गाचीने बळे निश्चित टाकी. हां, निश्चितपणे ती मुंगी जाणार असं नाही, पण पोपटासारखी जाणार नाही ना. म्हणून पोपटाला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की तो प्रथम अधिकारी आहे, म्हणजे उत्तम अधिकारी आहे. जरी सांगितलं गुरुने तूच देव आहेस, तूच देव आहेस, तरी हे शंका घेते, मी कसा देव असेन, मी कसा देव असेन. म्हणजे श्रवणामध्ये शंका राहते, आणि शंका राहिल्यामुळं मग मनन करावं लागतं. मननामध्ये बी अनेक प्रकार आहेत. हां, कसे साधक मनन, साधक दृष्टीनं आणि बाधक दृष्टीनं सरळ सांगावं लागतं बरं का. सांगतो. शास्त्र बाहेरच्या गोष्टी सांगण्यापेक्षा, ऐकण्यापेक्षा तुम्हाला विनंती आहे, शास्त्र ऐका, कल्याण होईल. आणि बाकीच्या विनोदामुळं काय होईल? काय होईल? चित्ताचं रंजन होईल महाराज. हां, आम्हाला कसं चित्ताचं रंजन टी व्हीनं होतं, तमाशानं होतं. हां, तसं अनेक गोष्टीनं, जावयाच्या गोष्टीनं म्हणा, किंवा अनेक गोष्टी विनोदानं सांगितल्या की बऱ्या वाटतात. पण माझ्याकडे विनोद नाही, कारण मी विनोदी माणूसच नाही. लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला आज काय तसं तुम्हाला विनोद ऐकायला मिळेल अशी मला गॅरंटी सांगता येत नाही. तरीसुद्धा मी शास्त्राला सोडून सांगणार नाही, तुम्हाला 100% सांगतो. आणि शास्त्राशिवाय काय बोलणार नाही हे मी खात्रीनं सांगतो. कारण तसा मला आमच्या श्रीगुरूंचाच आशीर्वाद आहे. हां, तू बोलशील ते शास्त्र बोलशील, असा आशीर्वाद आहे महाराज. हां, आणि त्यामुळे मी बोलणारच, ते तुम्ही ऐकावं असे एक विनंती आहे. कारण का ते कल्याणाचं आहे म्हणून सांगतो आहे. हां, या देहातून सुटण्याचा, येण्याची शरीरा येणे सरे, किंबहुना एरजारे चिरा पुढे. हे शास्त्रच ऐकायला पाहिजे. हां, शास्त्राशिवाय जे काय ऐकलं ते काय एराने व्हाव्या, काय रेमट कहाण्या कशासाठी? चित्तारंजवणी कराव्या. ते आम्ही म्हणणार नाही. आम्ही काय म्हणणार? आम्ही रामकृष्ण हरीच सांगणार, म्हणजे शास्त्र सांगणार. लक्षात घ्या, रामकृष्ण हरी सांगणं आणि शास्त्र सांगणे वेगळं नाही आहे. रामकृष्णच सांगणे. अभंगच माझा तसा आहे. हां, अभंग कसा आहे? राम म्हणता रामची होईजे पदी बैसुनी. राम म्हणता नुसतं राम वेगळा आणि मी वेगळा म्हणून काही उपयोग नाही महाराज. हां, किती वेळा आम्ही आयुष्यभर आजपर्यंत म्हणतच आलो. पण राम म्हणता काय व्हा? राम व्हा, असा अभंग आहे महाराज. हां, म्हणून घेतलेला सेवेसाठी अभंग आहे. संत तुकोबारायांचा अभंग आहे. कारण त्यांना तो जो अनुभव आला आहे, तो अनुभव त्याने या अभंगातून लिहिलेला आहे. महाराजांसारखा अनुभव आमचा कुठला? आम्ही किस पेड की पत्ती बांधा, तसं तुकाराम महाराजांचा केवढा अनुभव. परत तुकाराम होणे नाही. लक्षात घ्या. नवे तर मी असं म्हणेन, परवाही मी म्हणून गेलो, कोण होतं बघा, की देवाला वाटलं आता यावं पृथ्वी तलावरती
आणि तुकारामांच्या सारखं चरित्र करून दाखवावं तरीसुद्धा हे आमच्याला देवाला जमणार नाही. एवढी महत्त्व तुकारामांचं आहे. नाही जमणार महाराज, हां नाही जमणार. असे तुकोबर आहेत, वैराग्याचे महान पुतळे आहेत. देवाचं कार्य आज जन्माला आलाय महाराज, देवा जन्माला आलाय माहिती आहे तुम्हाला. तो काय करतो? भक्ता राखे पाया पासे, भक्ता राखे पाया पासे, क्षणाचे समारे देवाचा स्वभाव आहे, देवाचं कार्य आहे. पण आमच्या संतांचं कार्य आहे हां, जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. जे खळ आहेत, जे दुष्ट आहेत, जे अज्ञान आहेत, त्या अज्ञानाचे दुष्टपणा आम्ही घालू असं म्हणतात. हां तुकोबर आहे. त्यांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग आहे. मला सांगायचं आहे की या ठिकाणी शास्त्र सांगत असताना पहिला अधिकारी आहे तो उत्तम अधिकारी, दुसरा अधिकारी कसा आहे मध्यम अधिकारी. मध्यम अधिकाऱ्याला सुद्धा शंका येते, गुरूंच्या वचनावर विश्वास राहत नाही. म्हणजे मी कसा असेन, हां मी तरी घरात राहतोय आणि माझं कोणच ऐकत नाही. देवाचं मात्र सर्वज्ञ सर्वशक्तिमान आहे, हां आणि मी अल्पज्ञ अल्पशक्तिमान, मी कसा देव असेन अशी शंका राहते. मग त्याला मनन करावं लागतं साधक दृष्टीने, बाधक आणि साधक आणि बाधक दोन्ही पद्धतीनं त्यामध्ये भेद असतात आणि भेदांचं निवारण करतो. त्यानंतर तिसरा अधिकारी आहे, तो सुद्धा काय करतो, हे पहिल्याचं कळत नाही, दुसऱ्याचं बी कळत नाही, तिसऱ्याचं बी दुसऱ्याचं कळत नाही, म्हणून तो तिसरा अधिकारी काय म्हणतो की मी शक्यच नाही देव असणं. हां काय म्हणतो तो, कधीही मी असणार नाही. कारण देव कसा आहे, देव विटेवरती उभा आहे आणि मी इथं किती 5 मिनटं असं देवासारखं जर उभायचं राहायचं म्हटलं तरी मला जमणार आहे काय, नाही जमणार आहे. म्हणून त्यासाठी त्याला निधिध्यासन सांगितलं. पहिल्याला श्रवण सांगितलं, दुसऱ्याला मनन सांगितलं आणि धावतं सांगतोय मी, तिसऱ्याला निधिध्यासन सांगितलं. आणि निधिध्यासनानं काय होतं, मी देव आहे, मी देव आहे. ती घुंगुरटी नसते का, हां घुंगुरटी, ती मी देव आहे, मी देव आहे, मी देव आहे, मी देव आहे, मी देव आहे असं म्हणता म्हणता तो देवच होऊन जातो. हा तिसरा अधिकारी. हे तिन्ही अधिकारी अवघड आहेत आणि त्या तिन्ही अधिकारामध्ये आम्ही तुम्ही बसल्याची गॅरंटी नाही. म्हणून संतांनी आमच्यावर फार उपकार केले महाराज. आणि एक चौथा अधिकारी शोधून काढला की तो जो कसा आहे की सर्व त्याच्या शंका निरसन झालेल्या आहेत, हां ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय राहिलेला नाही, असा एक चौथा अधिकारी आहे. तो चौथा अधिकारी म्हणजे तो आम्ही त्याला ज्याला वारकरी म्हणतो आहोत, तो वारकरी आहे. किंवा जो नाम घेतो तो नामधारक आहे, तो नामधारक हा चौथा अधिकारी आहे. हां म्हणून त्याला चौथा अधिकारी तुम्ही आम्ही या चौथ्यामध्ये बसतो. पहिला जमणार नाही, दुसरा नाही, तिसरा नाही. मग चौथा काय, चौथा मात्र सोडायचा नाही. सोडायचा नाही याचा अर्थ आम्ही नाम घ्यायचं. हां नाम चांगले चांगले नाम, माझे कंठी राहो भले, कपे गोळा उधळले कपे,
आता 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 एवढं सुलभ सोपं असणार. हा, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेची सद्गत जपायला पाहिजे. सोपं आहे, सोपे आहे, सोपे आहे. हां, आणि म्हणून अतिशय सोपं असणार. ते कधी म्हणावं कधी म्हणावं मगाशी महाराजांनी सांगितलं. हां, ते मला सुतक आहे आणि मला काय ते असं काहीतरी आहे म्हणून मला म्हणता येत नाही, किंवा मी आंघोळ केली नाही असं काही म्हणायची गरज नाही. हां, कुठल्याही सुतकात असा किंवा कोण घरातलं वारलेलं असू दे किंवा बाळंतीण झालेले असू दे, काही त्याचे काही पाळायची गरज नाही. मी सांगितले तुम्हाला आणि सांगतो, आठवणीत आलं. आता आमचे वडील वारून बरेच दिवस झाले. मला वाटते अनुभवही असायला पाहिजे. हां, आणि सांगणाऱ्याला अनुभव पाहिजे. मला वाटते 2006ला वडील आमचे वारले. त्यावेळा एवढी काय वर्दळी बी असायची नाहीत, बोलवायला लोक कमी यायचीत महाराज. हां, मी भागवत काढला आणि भागवत संपवला वाचून. हां, म्हणजे ज्ञानेश्वरी म्हणजे वडील वारलेले असताना 12 दिवसात, बरं का, 12 दिवसाचे लोक यायचे. मग तेवढ्यापर्यंत मी यायचो, त्यांच्यावर बोलायचं आणि वाचत होतो. म्हणजे आता मी जर सांगतोय तुम्हाला तर त्यामध्ये काही सुतक पाळायची ज्ञानेश्वरीमध्ये किंवा रामनामामध्ये. काळवेळ नाम दोन्ही पक्ष पाही उद्धरते असं वर्णन आहे. म्हणून काही करायची गरज नाही महाराज, धाडसानं वाचा. हां, मी सांगतोय म्हणून वाचा, काय अडचण नाही. कुठं देवाला स्पर्श करायचा राहिला, ते ब्राह्मण लोक म्हणतात देवाला दर्शनाला जाऊ नका, स्पर्श करू नका. राहू दे, देवाला स्पर्श करायचा. आम्हाला ज्ञानेश्वरी वाचायला तर काय अडचण नाही. धाडसानं वाचा, काय अडचण नाही. हां, धाडसानं वाचा. परवाची सुद्धा गोष्ट आहे ती माझ्या अनुभवातली. कारण मी देहूला ज्यावेळा गेलो महाराज, हां, त्यावेळी मला बातमी आली. म्हणजे देहूला आता बिजाला गेलो ना, नाही, हां बरोबर आहे की बिजाला गेलो. त्यावेळेला मी आळंदीतून देहूला जायचं गेलो. आळंदीत गेल्यावर मला बातमी आली की आम्हाला नातू झाला. तिथनं मी मागे यायला पाहिजे होतो, पण नाही महाराज. हां, घेतलं महाराज दर्शन. हां, काही नाही, काही देवाचं दर्शन घ्यायला हे काही अडचण येत नाही. लक्षात घ्या, येत नाही अडचण. वारकऱ्याला तरी अजिबात नाही. कारण वारकरीच कसा आहे, पुण्य आहे, पुण्यवान आहे तो. हां, पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. हां, लक्षात घ्या. हां, तर या ठिकाणी कोणतंही बंधन नाही. नाम घेताना बंधन नाही. नाम घ्यायला काय अडचण आहे, राहू दे वाचायचं. हे कुणीतरी वाचले आणि त्यांच्यावर विश्वास ठेवायचा कसा मनशीला, राहू दे. निदान नाम घ्यायला अडचण नाही ना. आंघोळ करावी लागते नाही, तोंड धुवावं लागतं, न लगे हां, न लगे तोंड धुवावं. तो म्हणजे प्रमाण आहे त्यांचं. तोंड धुवायचं लागत नाही, तोंड धुवायचं नाही. कुठेही बसता उडता. हां, आमच्या जनाबाईने तर माहिती आहे तुम्हाला. हां, काय शेणी वळता वळता नाम घेतलं. आणि शेणी वळता वळता नाम घेतलं म्हणून जनीच्या शेणी काय म्हणत होत्या, विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे. जनीच्या शेणी ज्यावेळेला भांडणं झाली जनीची आणि शेजारणीची,
त्या दोघींनी काय केलं तर एके जवळजवळ शेणी थापडलेल्या होत्या. मग ती एक बाई आलेली आहे माझ्या शेणी म्हणाली, जनाबाई नाही म्हणली, ह्या शेणी माझ्या आहेत, तू माझ्या शेणी घेतल्यास. त्यांचा निवाडा कसा झाला असेल महाराज, जास्त मी त्यात वेळ घालणार नाही, मी घालवायला पाहिजे, संत चरित्र सांगायलाच पाहिजेत, नाही असं नाही. तर ते एक शेण तुझ्या शेणी कशा म्हणणार, तर माझी शेण म्हणली विठ्ठल म्हणणार. बघा केवढा विश्वास आहे तिचा. घेतली कानाला लावली तरी काय विठ्ठल म्हणणारी शेण इकडं टाकायची आणि काय म्हणत नाही ती तिकडं टाकायची. विठ्ठल विठ्ठल म्हणणारे शेण्या जनीच्या मिळाल्या महाराज. आणि काही न म्हण म्हणजे त्या शेणीमध्ये विठ्ठल विठ्ठल जायला केवढा हाताला स्पर्श, म्हणजे हात किती पवित्र झाले असतील. म्हणजेच हात पवित्र, हाडं ज्याची पवित्र झाली, लक्षात घ्या. मरायच्या अगोदर सगळेजण विठ्ठल विठ्ठल म्हणतील, हो रामकृष्ण हरी म्हणतीलच, काय अडचणच नाही. हां म्हणतील ना, ज्याला तोंड दिलेलं आहे ते म्हणेल, म्हणा म्हणून म्हणेल. काही ना तोंड देऊन म्हणत नाही ते काय, ते मूर्ख आहेत, सोडून द्या, त्यांचा विषय नाही. पण ज्याची म्हणजे प्राणांत झालेला आहे, म्हणजे प्राण ज्याचे गेलेले आहेत, त्याची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. हाय तुम्हाला कुणाचे? चोखोबाची महाराज. हां विठ्ठलाने नामदेव महाराजांना बोलवलं आणि सांगितलं की जा की त्या कुठे ते हां मंगळवेढ्याला जा. नामदेवाला सांगितलं मंगळवेढ्याला जा आणि त्या ठिकाणी माझ्या चोख्या मेळ्याची हाडं पडल्यात, ती घेऊन ये माझ्या समोर. या ठिकाणी त्यांना काय करायचं आहे, समाधी द्यायची आहे. नामदेव महाराज म्हणाले त्या ठिकाणी भिंत पडली आणि त्या भिंतीमध्ये अनेकांची काय शरीरं पडलेली आहेत, त्यांची शरीरं कशी ओळखायचं, त्यांचं हाडं कशी ओळखायची? सोपं आहे म्हणले. काय सोपं आहे? ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल येते ते माझ्या कुणाचं? चोख्याचं, ते माझ्या चोख्याचं हाड. खरंच नामदेव महाराज गेले आणि त्या मंगळवेढ्यामध्ये जाऊन जी भिंत पडलेली होती, भिंत बांधता पडली बरं का, आणि ते पडल्या ठिकाणी सगळे हुडकली हाडं, त्यामध्ये विठ्ठल म्हणणारं हाड घातलं जोडीमध्ये, ह्याच्यामध्ये त्या पिशवीमध्ये. आणि ती पिशवी घेऊन त्या ठिकाणी विठोबारायांनी आणि नामदेव महाराजांनी, ते आता जी नामदेव पायरे त्याच्या पुढं आहे बघा, ते हां चोका मेळ्यांची काय चोका महाराजांची समाधी आहे, तिथं त्या ठिकाणी ती हाडं त्या ठिकाणी ठेवली. आणि त्यांचं काय केलं, प्रत्यक्ष पांडुरंगानं काय केलेलं आहे ते पुजलेले आहेत. लक्षात घ्या. काय म्हणत होती, ज्याची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणतात. कुणाचं आहे? संतांचं आहे महाराज. हां की तुम्ही जर कायम त्या देवाचं नामस्मरण करायला गेला तर माझी मज झाली आढावर माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली माझी मज झाली माझी
माझी मज झाली अणावर वाचा, छंद या नामाचा घेतला से. नामाचा छंद असा लागला पाहिजे महाराज. आणि ते नाम म्हणता म्हणता या जिभेला किंवा या इंद्रियाला वळण पडलं. काय वळण पडलं? पडिले वळण भाव तो निराळा. हा, तुझा भाव नाही तर ते जीभ ज्या वेळा बंद झाली, म्हणजे जिभेला ज्या वेळा धरलं गेलं महाराजांच्या, तुम्हाला आहे माहिती. हां, त्यावेळी त्यांच्या रोमारोमातून काय यायला लागलं? हां, विठ्ठल विठ्ठल असा, म्हणजे याला अनावर म्हणतात. आमची बी होती वाचा अनावर, होत नाही असं नाही, होते ना, पण ती विठ्ठल नामानं होत नाही. ती काय, ती शिव्याच्या स्वरूपात होते. आमची वाचासुद्धा अनावर होते. कधी कधी आम्हाला मी काय बोलतो हे कळत नाही. हां, तिला अनावरच म्हणतात. पण ती त्यांची झालेली अनावर वाचा ही कशी विठ्ठल नामामध्ये गुंग झाली. आणि आमची मात्र वाचा कशी झाली? दुसऱ्याला शिव्या देण्यामध्ये, दुसऱ्याची कुचेष्टा करण्यामध्ये अनावर झाली महाराज. ती थांबतच नाही, स्वभावच पडला. एकेकाचा स्वभाव असा आहे की दुसऱ्याला नावं ठेवल्याशिवाय त्याला पाणीच पिता येत नाही. काय गंमत आहे, अशी परिस्थिती आहे. पण ही जर या विठ्ठलाचं नाम, रामाचं नाव, राम 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 असं म्हणायला गेलं तर काय होईल? तर रामच होईल, हे त्याचं उत्तर आहे. गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद, मग गोविंद ती काया, भेद नाही देवातया. गोविंद गोविंद म्हणता म्हणता गोविंदच होतो. हां, मग त्या देवात आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. तसं एवढं सामर्थ्य आहे महाराज. हां, नामामध्ये एक मोठं सामर्थ्य आहे महाराज, की सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता पुढं सर्व सुख ल्यालो आनंदे निर्भर, त्याच्या पुढं हां, असो ऐसा कोठे देहीच विधे. कशामुळे? हे ज्ञानाचं काम नाही महाराज. हां, हे ज्ञानानं सांगितलं आहे. वर सांगितले सदा नामघोष, तेवढे हे सदा नामघोष तू घ्यायला लागलास, म्हणजे नामस्मरण घ्यायला लागलास तर तू असो ऐसा कोठे आठवच, तुझा आठव निघून जाईल. म्हणजे आठव नाठव गेले भावाभाव, झाला स्वयमेव कोण झाला? म्हणणारा झाला. लक्षात घ्या. हां, गोविंद गोविंद म्हणणारा, विठ्ठल विठ्ठल म्हणणारा, नव्हे राम राम म्हणणारा रामरूप झाला. कधी? असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विधेही भोगू देशा. हा देह असतानाच विधेय अवस्था त्याला प्राप्त होते. हे कशाचं काम असेल, कशाचं कार्य असेल तर ते नामाचं कार्य आहे. आणि एवढं नामस्मरण कसं आहे बघा कार्य करतं, की जे ज्ञानाला मिळालं नाही, जे योगियाना मिळालं नाही, हां, जे बहुत बहुत बाता मारणाऱ्याला तर लांबच राहिलं, सोडून घ्या. हां, ते बाताच मारीत राहिला, किंवा मला सगळे येते, मला येते अशी म्हणणारी जे लोक आहेत, ते अहंकारी लोक आहेत. त्यांच्यापेक्षा राम म्हणणारा हा भाविक भक्त, हां, आमचा हा वारकरी, लक्षात घ्या. हां, वारकरी म्हणतो म्हणजे सगळे भाविक यावे त्यात धरून म्हणतो.
म्हणजे नामधारक म्हणा. हां, वारकरी तर जे वारीच घेतली नाही म्हणतील आम्हाला कोण बोलले नाहीत महाराज. तर जो नामधारक आहे, जो ज्यानं नाम घेतलेला आहे, तो जो नामधारक आहे, तो नामधारक त्या पदाला प्राप्त होतो. आणि तोपर्यंत त्यानं काय करायचं, नाम सोडायचं नाही. आम्ही काय म्हणतो, कवा तरी राम म्हणतो ना, म्हणत नाही कवा तरी आम्ही म्हणतो महाराज. आणि कवा तरी राम म्हणून मग राम होईल? नाही होणार महाराज. सोपं आहे. राम म्हणे वाटचाली. हां, यज्ञ. बघा, चालताना सुद्धा जर आपण राम राम म्हटलं तर त्या पावलाला एक यज्ञ होतो. हे महाराजांनी लिहिलंय, आम्ही वाचलंय, आम्ही ऐकलंय, आम्ही सांगतोय. हे एवढ्यापुरतं ठीकच आहे, वाढते, बरंच वाढते ते. पण केवढं मोठं आहे बघा हे. हां, राम म्हणे वाटचालामध्ये म्हणजे चालत असताना जर राम राम म्हटलं तर काय होतं, एक पावलाला यज्ञ होतं. एक यज्ञ करायला अमाप संपत्ती लागते. पांडवाने एक यज्ञ केला, राजस्वी नावाचा यज्ञ. हां, नहुष राजानं नहुष राजा स्वर्गाधिपती झाला. तो 100 यज्ञ करून झाला. मी 100 यज्ञ त्याने केले म्हणून त्याला स्वर्ग प्राप्त व्हायला लागला. ती गोष्ट वेगळी. पण एक यज्ञ करायचा म्हटला तर फार मोठी संपत्ती लागते. हत्तीच्या सोंडीसारखं तूप ओतावं लागतं त्या अग्नीवरती. आणि मग कुठं ते एक यज्ञ पूर्ण होतो. आणि आमचं रामकृष्ण हरी किंवा राम राम म्हटलं तर यज्ञ पावलाला एक यज्ञ होतो. केवढं मोठं आहे. विश्वास नाही हो आमचा, रामनामावर विश्वास नाही. नाहीतर काय होईल, पावलाला यज्ञाची गाठोडं तयार होईल ना. किंवा यज्ञ राम म्हणे ग्रासी पुढचं चरण. हां, राम म्हणे तो जेवला का उपवासी. म्हणजे तो नर जेवला का उपवासी. जर ग्रासाला रामकृष्ण हरी म्हणत जेवलो, ते पावलाबद्दल सांगतो, आठवण झालंय काय, मी ह्याच गावचा आहे बरं काय म्हणून सांगतो. आमच्या गावचंच सांगतो, आता दुसऱ्या गावचं कशाला. आम्ही वागेकर महाराज झाले सप्ताकी दिंडी काढतो ना. दिंडी काढायला मग आम्ही सगळे येतो, हौसेने येतो. हौसे नवसे गवसे. मग टाळाला किती माणसं असतात, 7-8-10 माणसं टाळाला. आता जर प्रमाण वाढले सोडा, पण असू द्यात, 20-25 पण माणसं टाळाला असतात. वाघवेकर महाराजासारखे महाराज ज्यांना अभंग येतो ते अभंग म्हणतात. बाकीच्यांचं काय असते, तुझं पाणी केवढं पाजलंस आणि त्या शेतामध्ये तू काय केलंस, याशिवाय बोलणं असते का. ही टाळकरी सोडलं त्याच्या पालीकडची जी माणसं आहेत, ती माणसं हीच बोलत असतात मला. मी बऱ्याच वेळा सांगतो, रामकृष्ण हरी म्हणा. कोण माझं ऐकतोय हो. हे माझंच दुखणं सांगायला लागलं तुम्हाला. खरं आहे हे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हे केरबा मास्तर काहीतरी काय करतोय, ते चालू असलं चालतंय ना, ते कट करा हे असल्या गोष्टी. हे केरबा मास्तर काहीतरी सांगतोय, ह्याला सांगायची असते. हे आमचे म्हणतात महाराज काही वेळा, तुम्हाला सांगायची जागाच कळत नाही. मी म्हणतोय घात आल्यावर पेरायला लागतं. हे मला इथंच सांगायला पाहिजे. म्हणून त्यावेळेला काही वेळ लोक माझ्या अंगावर बी येतात. अंगावर या नाही तर नाही या, पण सांगणं माझं काम आहे. कारण मी स्वतः म्हणतो रामकृष्ण हरी म्हणायला पाहिजे. मला बी ते घडतंय असं नाही बरं का. काही वेळा ते जात आहे बाजूला, जाईल, त्याबद्दल मला माहीत नाही. पण दिंडीत आहे आपण, निदान दिंडीत तरी विनंती आहे, तुम्ही सगळे वारकरी आहात, टाळकरी मंडळी आहात किंवा स्त्री आहात, दिंडीला या बरं का. नुसतंच 4 दिवस प्रवचन कीर्तन ऐकलं म्हणजे मुक्त होईल असं नाही. सदा नामघोष सांगितल्याप्रमाणे मगाशी. सदा म्हणजे कायम त्या नामामध्ये जर आपण राहिलो, दिंडीमध्ये जाताना सुद्धा रामकृष्ण हरी राहू दे, विसरायचं सगळं. ते सगळं आम्ही घेऊन काय येतो, सगळं डोक्यावर घेऊन येतो. देखे पुढीलांचे ओझे आपल्या माता घेईजे, तरी का न दटीजे धनुर्धरा, असं स्पष्ट म्हटलंय. सगळ्यांचं ओझं घेऊन येतो. ह्याचं असं झालं, त्याचं तसं झालं, आता ते असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, होतंय. मग करणारे कोणतरी असतात. आपण फक्त रामकृष्ण हरी म्हणायचं असते. माफ करायला सांगितलं, मी सांगून गेलो. सांगायसाठी उभा केला असा सांगा म्हटला असा म्हणून सांगतोय बरं का. कारण इथं सांगितलेलं दोष नाही बरं का, सांगतोय. कारण मग दुसरं काय सांगणार आहे. तर मी राम म्हणाला तर काय होईल, जीवनमुक्त अवस्था प्राप्त होईल. होती जीवनमुक्त हेळा मात्र, अशी अवस्था आहे महाराज. एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि काचे काम नाही. आता सगळा अभंग बघा. मोडून या वाटा केला राज्यभार, पुढं लावून मृदंग सेवू ब्रह्मरस आवडीने.
ह्यात आहे ते ह्या अभंगामध्ये सगळं बरं का. ह्या अभंगच त्यामध्ये आहे म्हणून सांगितलं. पुढं तुका म्हणे महापातके पतित. महापातके म्हणजे मोठी मोठी पापं केलेली. पापं करणाऱ्याला इथं आमच्या संप्रदायात जागा आहे बरं का. वाल्यासारखं तरी आम्ही पाप केलं नाही. वाला तुम्ही आम्ही काय पाप करतोय हो. हां, त्या वाल्याला जाऊन विचारा, त्यानं महापातकी होता तो. भरपूर पाप केलं पण त्याचं पुण्य चांगलं होतं, त्याचं भाग्य चांगलं होतं म्हणून नारद मुनी भेटले. आणि म्हणून नारद मुनीने त्याला सांगितलं की काय कर, तू जे हे पाप केलंस ते तुझं पाप फेडशील कुठं, आणि तुझे एकट्यानंच फेडणार. तू कुणासाठी करतो आहेस हे. ते म्हटलं माझ्या बायका मुलांसाठी करतो. मग बायका मुलं घेतील का पाप. घेणार की म्हटलं. सहज म्हटलं काय मी केलेलं पातक बायका मुलाने घ्यायलाच पाहिजे का. तर मी नेल्याला काय करतात ते धन दौलत वापरतात. मग माझं पाप घ्यायला त्यांना काय अडचण आहे. जाऊन विचारून जा. हो पळून जाऊशील. झाडाला बांधला. गेला विचारायला गेला. माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना कथा. विचारायला गेला. विचारलं सगळ्यांना. नातू जायला लागला ते बाहेर खेळायला. नातवाला थांबवलं. अरे मी एवढं पाप करून हे धन मिळवले, तू जरा घेशील काय. ते म्हटलं कुठलं पाप मला माहिती नाही. म्हटले जाऊन आत गेला. मग मुलं होती. थोरल्या मुलग्याला विचारलं, सगळ्या मुलांना विचारलं. मुलं म्हटली बाबा तुझं ते काय होतं, कर्तव्यच होतं. पोराशी पोसायचं कर्तव्य कुणाचं, आई बाबाचं. हां, पोरांचं काय कर्तव्य नाही ना. तुझं कर्तव्य होतं. त्याच्यापेक्षा आणि वाईट मी आता बोलू शकत नाही. हां, ते कर्तव्य तू केलंस आणि ते कर्तव्य तुला करणंच भाग होतं. मग बायकोकडे गेला. बायको म्हणाली वय ग. बायकोला म्हणाला माझं एवढं पाप झालेलं आहे, ते घेशील का. ती काय बोलली नाही, हुशार होती. माहिती आहे तुम्हाला. गेली पाठीमागे आणि हात धरूनच आली. काय म्हणाला आली, विंचू चावला. हां, विंचू चावला. अरे कुठं चावला विंचू, इथं हाताला चावलाय. मग ह्यातली कळ थोडी घ्या म्हणाली. काय सांगतेस म्हटली, विंचू कुणाला चावलाय, तुला चावलाय आणि त्याची कळ मी कशी घेणार. मला घेता येत नाही. मग तुम्ही केलेलं पाप मी कसं घेणार. एका वाक्यानं काय झालं, पालट झाला महाराज. बुद्धीचा पालट झाला आणि दंडवत घालीत झाला नारद मुनीच्याकडं. नारद मुनींना सांगितलं की येथे कोणी सोडविना एका सद्गुरू. माता पिता बंधू बहिणी कोणी नवपवती निर्वाणी. जिव्हाळी लागलं महाराज. हां, मग दया आली. संतांना दया येते. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन. नारद मुनी कृपाळू होते. हां, आणि त्याने काय केलं, बसवला त्याला. आता काय कर, हे पाठीमागचं सोडून दे. झाले तुझं अनंत पाप झाल्यात. पण अनंत पाप घालवायसाठी काय पाप, जळतील पापे अनेक जन्माचं जरी पाप असलं तर ते जातंय. कशानं जातंय, रामनामानं जातंय. आणि म्हणून तिथं बसवलाने काय केलं, अनुष्ठान केलं महाराज. काय म्हणायला लागला, राम राम म्हण. राम राम म्हणाईल त्याला नाही म्हणाय ना, तो मरा म्हणायला लागला. राम राम म्हणता येईना, उलटा नाव मरा राम म्हणता राम त्याच्या तोंडातून आलं. आणि अशी किती 12 वर्षे निघून गेली. काय 12,000 वर्षे निघून गेली, अनेक वर्षे निघून गेली. आणि मग त्याच मार्गानं कोण आले, नारद मुनी आले. तिथं ते त्यांना एवढं अनुष्ठान होतं. त्या अनुष्ठानावर वारूळ तयार झालेलं होतं.
आणि वारूळ तयार झाल्यानंतर मग म्हणायला लागला, या वारुळातून कुठेतरी आवाज येतोय. कुठून आवाज येतो? कान लावला नारद मुनीने, तर राम रामाचा आवाज आहे. मग कोण? मग लक्षात आलं की मी याच वेळा पाठीमागं मी कधीतरी या ठिकाणी जात होतो आणि वाल्याला बसवलेला होता. मग ते वारूळ काढलं महाराज, आणि वारुळातून बाजूला ज्यावेळा केलं त्यावेळा एक जटाधारी वाल्या आला, नाही तर कोण आला? वाल्मिकी ऋषी प्राप्त झाला महाराज. की जाण काय केलं, पुढं राम कितीतरी वर्षे जन्माला यायचा आहे. लक्षात घ्या, रामनामाचं महत्त्व राम जन्माला आल्यानंतर नाही आहे, तर राम जन्माच्या अगोदर सुद्धा रामाचं महत्त्व होतं. हे सांगतो तुम्हाला. राम हे नाव ठेवलं, त्याच्या अगोदर हे वाल्मिकी ऋषीनं राम म्हणता म्हणता तो राम झाला. आणि मग म्हणजे देवस्थिती प्राप्त झाली. आणि मग सांगितलं नारद मुनीने, तू आता काय कर, रामायण लिहि. आणि कितीतरी हजारो वर्षे अगोदर रामचरित्र लिहिलं आणि रामायण लिहिलं, ते वाल्मिकीने लिहिलं. आणि म्हणून रामायणामध्ये सगळे आदर्श आहेत. श्रीकृष्ण आणि राम आम्ही एकच म्हणतो ना, पूर्ण अवतार. म्हणजे रामाचा अवतार हा पूर्ण अवतार आहे आणि कृष्णाचा हे अवतारसुद्धा पूर्ण अवतार आहे. एवढ्यावर भागूया आपण. आणि दोघांचेही पूर्ण म्हणजे जन्माला आले आणि शेवटपर्यंत राहिले, म्हणून दोघांचेही पूर्ण अवतार आहेत. बाकीचे मच्छकचे, वराह, वामन, नरसिंह, रामकृष्ण सोडून बुद्ध, कलंकी हे सगळे अवतार घेतले, काम झालं, घालवलं. पण हे रामकृष्ण तसेच राहिले. आणि त्यामध्ये रामाचं जे रामायण आहे किंवा रामायणाचे म्हणजे जे कार्य आहे, ते कार्य कृष्ण अवतारमध्ये आहे का बघा. काय म्हणशील याचं कारण? तर मला वाटते ते सांगतो बरं का. तर हे आमचं जे रामायण लिहिलं आहे, ते रामायण म्हणजे राम जन्माच्या अगोदर झालं आहे, दशरथ जन्माला याच्या अगोदर लिहिलेलं आहे. आणि ते एका संतांनी लिहिलेलं आहे, म्हणजे नारद मुनीने लिहिलेलं आहे. आणि नारद मुनींच्या डोक्यामध्ये देव कसा पाहिजे किंवा मनुष्यपण जगत असताना त्यानं कसं जगावायला पाहिजे, ते कुणाच्या पोटी जन्माला यायला पाहिजे, म्हणजे त्याची आई कशी पाहिजे, त्याचे वडील कसे पाहिजेत, त्याचे जे भाऊ आहेत ते भाऊ कसे पाहिजेत. आता भाऊ काकरीला भांडतात माहिती आहे आपल्याला. पण ते लक्ष्मण म्हणा, भरत म्हणा, शत्रुघ्न म्हणा, हे जे भाऊ आहेत, हे आदर्श भाऊ का निर्माण झाले, तर ते रामायण अगोदर लिहिलं म्हणून झाले. आणि ते संतांनी लिहिले, आणि संतांनी लिहिल्यामुळे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही महाराज. राम हा कोण आहे? आमच्या नाथांचं रामायण वाचा म्हणजे लक्षात येईल. नाथाने कुठलं रामायण लिहिलं? भावार्थ रामायण लिहिलं. त्या भावार्थ रामायणामध्ये राम हा आमचा आत्मा आहे. आत्मा म्हणजे राम आहे. आणि हे जे शरीर आहे, शरीर सीता आहे, वर्णन आहे त्यामध्ये. सीता सद्बुद्धी कोण आहे? सद्बुद्धी कोण आहे? कौशल्या कोण आहे? कैकेयी कोण आहे? आणि सुमित्रा कोण आहे? सुमित्रा हा सद्बुद्धी आहे महाराज. सद्बुद्धी. आणि सद्विद्या आहे कोण आहे? कौशल्य आहे. रामायणामध्ये आहे. कौशल्य कशी आहे? सद्विद्या आहे. सद्बुद्धी सुमित्रा आहे. मग कैकेयी कोण आहे म्हणशीला, तर कैकेयी कोण आहे? कुबुद्धी आहे महाराज. ते नाथाने लिहिलं आहे, मी सांगत नाही. मग मंथरा कोण आहे? नाही, माफ करा, मंथरा हा कुबुद्धी आहे आणि कैकेयी ही अविद्या आहे. जरा इकडे तिकडे झालं, माफ करा बरं का. कैकेयी कोण आहे? अविद्या आहे, तिला कळत नाही. पण कुबुद्धी कोण आहे? तर ती मंथरा आहे. असं सगळं त्यामध्ये वर्णन आहे. ते रामायण म्हणजे आपल्या शरीरावर त्यांनी लिहिलेलं आहे. नाथांचं रामायण आहे ते. नाथाने वर्णन केलेलं आहे. ते बघा तुम्ही. खरंच आपल्याकडे ग्रंथ नसेल तर घेऊन या, विकत घेऊन या ग्रंथ. आता पैशाची चंगळ आहे महाराज, पैसा भरपूर आहे माणसांच्याकडे, पण त्या पैसा कुठे खर्च करावा हेच कळत नाही. अन्नदानासाठी करावं. आणि आपल्याकडं आपलं स्वतःचं काय असावं? काय असावं? ग्रंथालय असावं महाराज. ग्रंथ वाङ्मय असावं, संत वाङ्मय असावं. ग्रंथालय म्हणजे संत वाङ्मय असावं, याबद्दल मी बोलतोय. हाय, प्रत्येकाच्या घरामध्ये आहे का बघा. आम्ही ज्यावेळेला इथं ते वाघेकर महाराज, आम्ही ज्यावेळेला गाथ्याचं पारायण करायचं म्हणून म्हटलो, मी लहान होतो त्यावेळेला, आमचे मोठे लोक होऊन गेले चांगले. तर त्यावेळेला विचार केला तर 2च आम्हाला हे मिळाले गाथे. कुणाकडे? आबुमांच्याकडे एक, नावं सांगा हरकत नाही, आपलं गाव आहे म्हणून सांगते बरोबर का. तुम्ही आम्ही खेळीमिळी गदारोळे आनंद. आणि माझ्याकडे ते बी आम्ही दोघांनी एकदम घेतला होता म्हणून गाथा. नंतरचे गाथे ते एवढी मोठी लोक होते करत गेले आणि ते घेऊन आले, पंढरपूरला गेले आणि गाथा घेऊन आले बघा.
म्हणजे 2च गाथा एवढ्या ह्याच्या गावामध्ये. अनेक गाथा होता. कोणाचा? आमच्या मुरू अण्णांचा. हां, मुरू अण्णांचा. धोंडे अण्णांनी नंतर आणलं. ते गेले, आणलं तिने गातं आणले, पण मला आलेला अनुभव आहे. मी त्यावेळेचा साक्षी आहे म्हणून तुम्हाला सांगतो. हां, त्यापासून आहे. मग त्यानंतर मग सगळ्यांनी गाथा आणलं. मग गाथ्याचं पारायण केलं. हां, नंतर ज्ञानेश्वरी का सगळ्या बऱ्याच जणांच्याकडे होती. मग आतासुद्धा ज्ञानेश्वरी गाथा आमच्या घरात आहे का? प्रत्येकाने विचार करा. नसली तर घेऊन या. जास्त पैसे लागत नाहीत त्याला, कमी पैशामध्ये होते. आमची मुलं हॉटेलला जाऊन एका टायमाला जेवढं जेवणासाठी खर्च करतात त्याच्यापेक्षा कमीमध्ये बसतात. मग घेऊन आला तर काय अडचण नाही. असं निदान आपल्याला कवा तरी वाचतील. आपल्याला वाचायचं नसलं ना आतू तरी वाचल असं वाङ्मय असावं महाराज. अनेक ग्रंथ असावेत ते. आणि त्यामध्ये भावार्थ रामायण खरोखर घेऊन या. भावार्थ रामायण फार मोठा ग्रंथ आहे. हे जो ग्रंथ सांगतो महाराज, वेळ आता जर पुढे गेली तरी अभंग राहिला तरी काय अडचण नाही. हे त्यातलंच आहे. बघा, नाथांचं एवढं वैशिष्ट्य आहे की त्यांच्या घरी दररोज पुरणपोळी असायची. आणि पुरणपोळी असायची म्हणून एक लहान मूल त्यांच्या घरात एक दिवस गेले जेवायला आणि ते पुरणपोळी खाली त्यानं. आणि पुरणपोळी खाली गरीब माणसं त्यावेळची. आणि घराघरा आलं आणि परत आईला म्हणालं मला पुरणपोळी पाहिजे. पुरणपोळी ती म्हणाली पुरणपोळी माझ्या घरात काय 18 दारिद्र्य महाराज. दारिद्र्य असल्यामुळे कुठली पुरणपोळी करणार. मग ते म्हणले नाथांच्याकडे जायला पाहिजे. म्हणून त्या मुलाला घेतलं, लहान मुलाला, आणि ते नाथांच्याकडे आल्या. आणि त्यांनी सांगितलं की ह्या मुलाला पुरणपोळी पाहिजे आहे. तो रडायला लागला आहे. मग नाथ म्हटले काय आमच्याकडे आहेच, शांतीब्रह्म आहेत ते. आणि त्यांनी त्याला पुरणपोळीचं जेवण वाढलं. त्यापासून तो तिथंच राहिला. कुठं राहिला? नाथांच्या घरीच राहिला. देव राहिला यात काय नवल नाही. पैठणला तो सुद्धा राहिला. त्याचं नाव गावबा. बरं का, काय नाव त्याचं? गावबा. तिथंच राहिला. आणि त्या नाथांची काहीतरी सेवा करायची आणि तिथं राहायचा. मग नाथांचा पाठ चालायचा असा. आणि पाठामध्ये म्हणजे पुराण सांगायचे किंवा ज्ञानेश्वरी सांगायचे. नाथांचं चालूच असायचं. आणि ते चालताना हा लांब उभा राहून ऐकत होता. लांब उभा राहून ऐकायचा. काम करायचं काहीतरी, जनावरांचं काहीतरी काम बघत असेल किंवा इतर काहीतरी पाणी भरण्याचं काम असेल वगैरे करत होता. आणि लांबून ऐकत होता. आणि ज्या वेळेला लक्षात आलं की हे भावार्थ रामायण ज्या वेळेला लिहिलं, हा नाथांचा शेवटचा ग्रंथ आहे. म्हणजे शेवटच्या क्षणामध्ये लिहिलेला आहे की समाधीला जायच्या अगोदर. आणि त्यावेळेला त्याच्या नाथ म्हणाले मी आता जाणार. कारण ते ज्ञानी होते, त्रिकाल ज्ञानी. त्यांना माहिती होतं मी आता काय होणार आहे, माझं हे आयुष्य संपवायला पाहिजे. म्हणजे मी समाधी घेणार आहे. नाथांची जलसमाधी आहे बरं का, लक्षात घ्या. म्हणजे ती जलसमाधी मला घ्यायला पाहिजे. मग आता राहिलेलं रामायण कोणी लिहायचं? कारण युद्धकांडापर्यंत आलेलं होतं. मग रामायण कोणी लिहायचं? त्यावेळेला ते पंडित पुढे होते. कारण नाथ सांगणार आणि ते पंडित ऐकणार म्हणजे भाग्यच नाही त्यांचे. नाही, सगळे हरी पंडित त्यांचा मुलगाच होता. बाकीचे पंडितच होते सगळे. नाथांच्या घरी ते जे श्रवणाला जात होते ते नाथ या स्तरावर होते. म्हणजे नाथ प्रत्यक्ष संत होते. त्यांच्या तोंडातून मिळालेलं जे अमृतवचन आहे ते अमृतवचन ज्यांना मिळाले ते बी माणसं अमृतासारखीच हो. ते बी पंडितच ते सुद्धा. त्यामुळं ते जे ऐकायला लोक होते ते ऐकायला लोकसुद्धा पंडित झाले होते. आणि त्यांना वाटत होतं की नाथ आता माझं नाव घेतील राहिलेला ग्रंथ पुरा करायला. आणि माझं नाव घेतील कारण मीच जरा शाना. अहंकार राहिलेलाच होता महाराज. माझं नाव घेतील. नाथाने त्या गावबाला होता लांब, त्या गावबाला बोलवलं तू इकडे आणि हा ग्रंथ काय कर, माझा गावबा हा ग्रंथ पुरा करेल. आणि म्हणून मग नाथांचा राहिलेला जो भावार्थ रामायणचा युद्धकांडाच्या पुढचा जो विषय आहे तो त्या गावबानं लिहिला आहे. लक्षात घ्या. कुणी जो पोळीसाठी खायला मिळतंय म्हणून नाथांच्या घरी गेलेला असं संत संघ आहे महाराज. आणि म्हणून त्यांची एक आठवण आली म्हणून तेवढाचा किस्सा मी सांगितला. विठोबा रखुमार ते किस्सा घेतला म्हणून भजन घेतलंय. भजनाची वेळ झाली झाल्या. ठीक आहे, घ्या चाल. नाम म्हणता
नाम म्हणता नाम म्हण राम म्हणता रामाची होई जय राम म्हणता राम म्हणता राम म्हणता रामाची होई होई जे पदी बैसोनी पदवी घेणे ऐसे सुखवचनी आहे विश्वासे अनुभव पाये राम रसाची या चवी राम रसाची या चवी अन्य रस रुचे केवी ऐसे सुखवचनी आहे विश्वासे अनुभव पाये इतर साधनानं जे जमलं नाही ते राम साधनानं जमलं जातं. मग एवढी मोठी त्याच्यावरती रामनामावर जर जबाबदारी असेल तर काय त्या रामनामाचं महत्त्व असेल काय त्या तुम्हाला सांगतो रामनाम भक्त घेतीलच. ते रामप्रभू सगळ्या आपल्या सैन्याला घेऊन गेले रावणाला मारायसाठी सीतेला शोधायसाठी म्हणजे सीतेची सुटका करण्यासाठी. पुढं बघितलं तर समुद्र आहे. समुद्र आहे म्हटल्यानंतर मग तुम्हाला माहिती आहे ते नळ निळाना शाप होता. काय होता की तुमची दगडं तुम्ही टाकलेला दगड ती ऋषींची सगळी काय करायची नदीत फेकायची. ही जरा आगाव होती नळ आणि नीळ. हां की भाऊ दोघंजण काय करायचे ते ऋषींचं काय करायचे
सगळा कारभार काय करायचं, ते ऋषीमुनींनी घेतलेलं जे यज्ञ होतं ते यज्ञ पाण्यात नेऊन टाकायचे आणि गंमत बघायचे. म्हणून त्यांना ऋषींनी शाप दिला होता. काय शाप दिला होता की तुम्ही टाकलेली दगडं की तुम्ही काय जे टाकशिला नदीत ते काय होईल, तरंगल. आणि म्हणून ते त्यांचं ते शाप इथं काय झाला, उपयोगाला आला. राम म्हणा लागले, आता समुद्राला ज्यावेळा बाण धरला, आटवायला लागले समुद्र, एका बाणात रामानं आटवला असता बरं का, तेवढी ताकद होती. कारण राम एक वाचनी एक बाणी एक पत्नी आहे. तर समुद्र शरण आला, म्हणायला लागला की तुझ्या ठिकाणी नळ आणि नीळ आहेत, त्यांना शाप आहे आणि त्या शापामुळं तू काय करते, दगडं आणून ठेव त्यांच्या हस्ते आणि काय करून पलीकडे जा. मग बरं झालं म्हणले. मग त्या दोघांना पुढे केलं. मग हनुमंतासारखे त्या ठिकाणी मोठी मोठी वानरं होती बरं का, आणि त्या सगळ्यांनी दगडं आणली आणि ती तरंगायला लागली. त्यांना जरा गर्व झाला वगैरे वगैरे झाला. मग त्यावेळेला गर्व झाल्यानंतर काय झाला, त्या एका खारीनं एवढा निम्म्यापर्यंत गेलता शेतू, तो गिळला. अहंकार सगळ्यात वाईट महाराज, ह्यासनं गर्व झाला, आमच्यामुळं दगडं तरत्यात, आमच्यामुळं दगडं तरत्यात, असा गर्व झाला. म्हणून ते एका लहानशा खारीनं गिळून टाकला हां. आणि गिळून टाकल्यानंतर मग आता काय करायचं, मग मारुतीनं सांगितलं, कारण याचं वर्म आम्हाला माहिती आहे, काय भक्तीच्या त्या वाटा म्हणजे दावा सोबटा. म्हणून 2 दगडं घेतले, एका दगडावर रा लिहिलं आणि एका दगडावर म दिलं, आणि राम लिहिल्यामुळे ती दगड मग करायला लागली. त्यांचा गर्व घालला वगैरे वगैरे सगळे. आणि ही बातमी कुठं कळाली, हे असं चाललंय सगळं त्या रावणाला कळाली. रावणाला नुसत्या काय, त्या राक्षसांना कळाले. राक्षस भ्यायला लागले की ज्यानं ह्या समुद्रावर जर दगडं तारून येतोय तर आम्हाला हे ठेवेल म्हणता. आणि त्यांचं अवसान गळलं. आता सैन्यांचं जर अवसान गळलं म्हणजे अवसान निघून गेलं तर युद्ध कशी करणार ती, हे रावणाला माहिती होतं. कारण रावण महायुद्धी होता. आणि त्यामुळं रावण काय म्हणाला, सगळ्यांची सभा घेतली, सगळ्यांना बोलवलं राक्षसांना आणि म्हणाला चला तुम्हाला एक गंमत दाखवायची आहे म्हणाला. आणि गंमत दाखवायची म्हणाले समुद्राच्या काठाला आला. त्यांच्या चहूबाजूनं समुद्र होता बरं का लंकेच्या. तिथं आला आणि काय केलं त्यानं, हे आण रे एक दगड म्हणला. मग एक दगड आणला. राम काय दगड तारतोय, मी सुद्धा तारतोय म्हणला. कोण म्हणला, रावण म्हणाला. लक्षात, राम तारेल यात नवल नाही, हां मी तारतो. आणि ते दगड एक आणायला लावला मोठाच्या मोठा, आणि त्या दगडाच्या जवळ गेला आणि काहीतरी पुटपुटला आणि म्हणला सोड. दगड आत सोडल्याबरोबर दगड काय झाला, दगड तरला. लक्षात घ्या, दगड तरला. मग सगळेच नाचायला लागले राक्षस, आमचा रावणसुद्धा दगड तारतो म्हणून नाचायला. त्यांचं ताकद परत आले आलेत. हे मंडोदरीला माहिती होतं, कारण मंडोदरी पतिव्रता होती बरं का, फार मोठी. जरी रावणाची पत्नी असली तर ते 7 पतिव्रतेमधली एक पतिव्रता आहे मंडोदरी. ते मंडोदरी संध्या रात्रीच्या वेळा काय म्हणाले, राम दगड तारतोय, ह्यात काही नवल नाही, हे आम्हाला माहिती आहे, पण तुम्ही कसं तारलं सांगा म्हणाले. हे काहीतरी तुम्ही गौड बंगाल केले. आता ते नाही, तुला सांगायचं नाही म्हटला. नाही म्हटला, आता बाल हट्ट आणि स्त्री हट्टाप्रमाणे काय झालं, सांगणं भाग पडलं. मग म्हटलं सांगतो, तुला तेवढं सांगतो म्हटले. काय केलं मी म्हटला, त्या दगडाजवळ गेलो आणि दगडाला हळूच सांगितलं, जर नाही तरलास तर तुला रामाची शपथ आहे म्हटलं. एवढं म्हटल्याबरोबर तो दगड तरला, रामाच्या शक्तीनं दगड तरला. एवढे रामनामात सामर्थ्य आहे माणूस हां. म्हणून ते राम, त्या नामाचं महत्त्व त्या रामाला सुद्धा नाही. लक्षात घ्या, एके ठिकाणी म्हटले तुकोबारायांनी, हां काय म्हटले, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. तुका म्हणे आम्हा जन्मगोड यासाठी. देवा तुझ्या जो नामाचा महिमा आहे त्याच्यापेक्षा आम्ही नामधारक आहोत, आणि आम्ही नामधारक असल्यामुळं त्याचा महिमा आम्हाला माहिती आहे तुझ्यापेक्षा. तर ती कथा आहे, ते दगड टाकला वगैरे ते तुम्हाला माहिती असल्यामुळे मी वेळ जाते पुढे गेलो. हां, आता तो मला एवढं सांगायचं आहे की रामनामामध्ये एवढा महिमा आहे, तो रामाला सुद्धा अनाकलनीय आहे एवढं सांगायचं, एवढा महिमा. आता तो का असा असेल तर त्याला शास्त्र असं सांगतं की मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्तीचे आले. हां, माऊलींचा अभंग आहे. हां, त्यामध्ये शेवटचे चरण सांगा, ते आम्हाला इथं उपयोगी आहे. हां, बोधी बोधले बोधिता ऐसे झाले. हां, बाप रखमादेवरू विठ्ठले असं म्हटलं. म्हणजे कोणाचा अभंग आहे हा, माऊलींचा अभंग आहे. त्यामध्ये बोधी बोधले बोधिता नये ऐसे झाले. हां,
बोधी बोधिता बोधले नाही असे झाले. म्हणजे बघा भक्तीची त्रिपुटी आहे, ज्ञानाची त्रिपुटी आहे, तशी कर्माची त्रिपुटी आहे. तशी हे बोध केला त्या बोधाची सुद्धा त्रिपुटी आहे. कर्माची त्रिपुटी कर्म करणारा एक, जे करतो ते कर्म आणि कर्म करणारा जे आपण करतो ते कर्म आणि जे कार्य होतं ते कार्य, ही त्रिपुटी म्हणतात. हे त्रिपुटीशिवाय या जगातलं कुठलंही कार्य होत नाही. कार्य म्हटलं की त्रिपुटी आलीच. त्यानंतर उपासनेमध्ये त्रिपुटी आहे. कुठले उपासना म्हणजे ध्यान, ध्येय ध्याता ध्यान, म्हणजे ज्याचं आपण ध्यान करतो तो विठ्ठल म्हणा, जो करणारा तो ध्याता म्हणा, आणि जे करतो ते ध्यान म्हणतात. हे जरी आम्ही बसलो तरी काय देवाच्या ध्यानाला बसलो तरी त्रिपुटी लागतेच. ही त्रिपुटी घ्यावी लागते. आणि ज्ञानाची पण त्रिपुटी आहे. ज्ञानाची त्रिपुटी ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान. म्हणजे जे आपण जाणतो, जे आपण जाणतो ते ज्ञेय. जो जाणणार आहे तो ज्ञाता, आणि जे म्हणजे मधली जी क्रिया आहे, प्रमाण आहे, त्याला काय म्हटलं जातं? ज्ञान म्हटलं जातं. ज्ञेय ज्ञाता ज्ञान ही त्रिपुटी आहे. संतांनी ह्या त्रिपुट्या जोडून लावल्या. काय केलं? ज्ञेय ज्ञाता ज्ञान असू दे, ध्येय ध्याता ध्यान असू दे, किंवा कर्म करता कार्य असू दे, किंवा बोधी बोधले बोधिता असू दे, हे सगळे बोध असू दे. म्हणजे बोध आपल्याला जरी ऐकायचं असलं, आपल्याला जरी नामस्मरण करायचं असलं तरी सुद्धा त्रिपुटी आहे. म्हणजे ज्याचं नाव घ्यायचं तो एक, जे घेतो ते एक, आणि घेणारा एक. त्रिपुटीच आहे ना. आपण वस्तू एकामेकाला देतो, त्रिपुटी आहे. त्रिपुटीशिवाय या ठिकाणचा व्यवहार नाही. मग काय अडचण नाही ना आपल्याला. मग ही त्रिपुटी काय केली संतांनी? बोधी बोधिता बोधले नये असे झाले. म्हणजे बोध देणारा, बोधले आणि बोधिता यांची उडवूनच लावलं. ते नये ऐसे झाले, म्हणजे घालून टाकलं. म्हणजे त्रिपुटी घालून टाकल्यामुळं नामनामीचा अभेद झाला. नामनामीचा अभेद झाला नव्हे नव्हे तर नाम घेणारा जो नामधारक आहे, तो नामधारक आणि नामाचाच अभेद झाला. लक्षात आलं काय बघा? म्हणजे नाम घेणारा एक, नाम घेणारा नामधारक, जे घेतो ते देवाचं नाम म्हणजे राम हे नाम, आणि ज्याचं घेतो ते म्हणजे त्या नाम म्हणजे नाम घेणारा ते नाम आहे, आणि नाम ज्याचा आहे तो नामी. त्या नामीचा अभेद करून टाकला. आणि अभेद करून टाकल्यामुळं आता कुठे मग उरला घेणारा? सांगा. मी नाम घेतलं म्हणून सांगेल काय? सांगायला उरेल काय? नामी जर निघून गेलं. सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटे. तुका आकाश एवढा त्यातलं ना ते. कसं ते? त्याच्या अगोदरचं सांगा की सर. अनु रेणूया ठोकळा तुका आकाशा एवढा, गिळुणी सांडिले कलेवर भव ब्रह्माचा आकार. त्याच्या पुढचं सांडिली त्रिपुटी. त्रिपुटी सांडावी लागते. आणि त्रिपुटी सांडली ती आम्ही सांडली तुकाराम महाराज म्हणतात. आणि त्रिपुटी सांडल्यामुळे त्यामध्ये काय उरलं नाही? ध्येय ध्याता ध्यान उरलं नाही, ज्ञेय ध्याता ज्ञान उरलं नाही. एकमेव अद्वितीय असणारं जे ब्रह्म आहे ते ब्रह्मच उरलं. आणि ब्रह्म उरल्यामुळं कोण उरलं? ब्रह्म म्हणजे राम उरला. आणि म्हणून राम घेणारा उरला नाही, घ्यायचं उरला नाही. तर ते रामामुळंच राम घेता 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 काय झाला? राम म्हणता म्हणता रामची होई जे पदी बैसोनी, असं त्याचा अर्थ आहे. पुढे म्हटलं काय? ऐसे सुख वचने आहे. आता जे सुख आहे, आता राम जर झालं, आता राम अवस्था प्राप्त झाली आहे आपल्याला, म्हणजे मी राम झालो. लक्षात घ्या. कोण? राम घेणारा. नाम घेणाऱ्यानं काय करायला पाहिजे? आपली जी त्रिपुटी आहे म्हणजे देव वेगळा आणि मी वेगळा भक्ती केली तर ती भक्ती देवाला आवडल असं नाही बरं काय. काय म्हणते मी बघा, देव वेगळा आहे मी वेगळा आहे असं राहून जर भक्ती केली तर हीच थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, म्हणजेच त्रिपुटी रहित असणारी भक्ती करायला आपण शिकायला पाहिजे. म्हणजे मी जी भक्ती करतो त्या देवाची भक्ती करतो. त्यामध्ये देव हा कल्पितानं आपण भेद घ्यायचा आहे. वास्तविक त्यामध्ये भेद अनुमात्र नाही, भेद अनुमात्र नाही. आणि त्यामध्ये वेळ जातोय म्हणून मी थोडक्यात सांगायला लागलो आहे, पण ते उलगना तसा सांगतो. त्यामध्ये पराभक्ती आणि अपराभक्ती दोन गोष्टी आहेत. हे त्याला एकाला पराभक्ती म्हटलं जातं. त्यामध्ये श्रवण कीर्तन नामस्मरण, पादसेवन, विष्णुपाद सेवन, अर्चन वंदन, दास्य सख्य, आत्मनिवेदन, अशा नवविध भक्ती आहेत. हे तर आपल्याला माहिती आहे सर्वांना. मग नवविध भक्ती असल्यामुळं ह्या नवविध भक्ती करणारा ही अपराभक्ती आहे. कसली भक्ती आहे?
म्हणजे 9 प्रकारची भक्ती करणारे हे जे 9 जण आहेत, ते 9 जणांनी किती जरी भक्ती केली तरी ती अपरा भक्तीमध्ये मोडते. म्हणजे नाव घेणारा वेगळा आहे, म्हणजे देवाची भक्ती करणारा वेगळा आहे, देव वेगळा आहे, आणि जे करतो ते भजन वेगळं आहे. आणि त्यामुळं काय होतं, ही तसंच राहिलं जातं आणि तसंच राहून पुण्य प्राप्त होईल किंवा हळूहळू काय होईल, पराभक्ती करते जातील. मग पराभक्ती म्हणजे काय, तर पराभक्ती म्हणजे नाम घेणारा किंवा भक्ती करणारा किंवा भजन करणारा शिल्लक राहील, नाम घेणारा शिल्लक नाही, पूजा करणारा शिल्लक नाही, तो काय होतो, देव होतो. त्याचं नाव आहे पराभक्ती. आणि पराभक्ती ही आपल्याला लाभावी आणि ती लाभली आणि तरच राम घेता रामची होईजे पदी बैसोनी पदी होईजे असं म्हटलेलं आहे. पुढे म्हणतात काय, ऐसे सुख वचने आहे. आता हे सुख आहे का दुःख आहे? रामनामानं जर असं होत असेल, मी जर देव म्हणत असेल, तर देवामध्ये काय सुखच आहे. अरे सर्व सुखाचे आगर वापर कुमादेवीवर वापर कुमादेवीवर. आता ते सुखाचं जागर ते आहे महाराज. हां, अरे ते सुखाचं आगर असल्यामुळं त्या ठिकाणी त्याचं नाव जर आम्ही घेत असेल तर सुखाशिवाय काय होईल. मग सुख तुला पाहिजे असेल तर कुठं जा, पंढरपूरला. सुखा लागी करशी तळमळ तरी तू पंढरीशी जाई एक वेळ असं म्हटलं. त्याचा अर्थ तू नाम घे आणि नाम घेतल्यानंतर त्या नामामध्ये, त्या वचनामध्ये काय सुख आहे असं बघा. गोड तुझे रूप नाम देई माझं प्रेम किंवा अमृता होणी गोड का मन माझे केशवा कावाने घे असं म्हटलेलं ते पुढचं. पण त्यामध्ये ते अमृतापेक्षाही गोड आहे किंवा जिभेतीनं गोड अक्षरांचा रस. अमृत जयास अमृतापेक्षाही सुद्धा, म्हणजे अमृत जिथं फिकं पुढतं असं ते गोड आहे. असं त्या वचनानं गोड असणारं नाव जर मी घेतलं तर मला सुख समाधान प्राप्त होईल. ते वचनामध्ये आहे. ऐसे सुख वचने आहे विश्वासे अनुभव पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असला तर ते तुम्ही घ्या. हां, तुम्ही ते घेऊन बघा. मी सांगतोय म्हणून ना, अमर आहा हां, खरे की खोटे पाहते. हां, खरं आहे काय खोटं आहे, मी तुकाराम महाराज स्वतः म्हणतात हे खरं आहे का खोटं आहे हे तुम्ही अनुभव घ्या. अमर आहात, तुम्ही खरोखर अमर आहात हे बघा, तुम्हाला खरे काय खोटा तपासून घ्या. तसं या रामनामामध्ये सुख आहे का दुःख आहे. हां, सुख जर दुःख मिळत असेल तर माझं नाम अजून ते सार्थकी लागलेलं असं समजायचं. हां, संतांसारखं झालेलं नाही किंवा त्याचा त्रिपुटी रहित अवस्था प्राप्त झालेली नाही. आणि त्यातून सुख मला प्राप्त होत असेल, मी जाईल तिथं राम 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 जर मिळत असेल तर ती अवस्था मला प्राप्त व्हायला लागली असं समजाय काय हरकत नाही. लक्षात घ्या. आपणच काय करायचे, दुसऱ्याचं आपण काय करायचे नाही, मापं करायची नाहीत. मापं कुणाची कुणी काढायची नाहीत. मापं कुणाची काढायची, स्वतःचीच काढायची. माझं नाम, माझं जे मी रामकृष्ण आर्य म्हणतो आहे किंवा मी जे वारकरी आहे ते वारकरी कुठेपर्यंत आले आहेत. मी काय अजून पहिली जो आहे ते पहिलीतच आहे की 7वीच्या वर्गात गेलो आहे. कोणी ओळखायचं ते ज्याचं त्यानं ओळखायचं. हां, ही जी आपुली आपण हां आपलं आपण ओळखायचं. जर रामनामानं जर दुःख वाटत असेल किंवा रामनाम ते पूर्वी सांगायचीत माणसं पूर्वीची, हां आताचे नाव ते म्हणायचे 7 दिवस सप्ताह तुमचा आणि 7 दिवस ते एक भजन पूजन हां कीर्तन जागरण ते 9 ते 12 असायचं. त्यानंतर सगळं असायचं आणि त्यावेळेला काय व्हायचं परत आणि बसायचं. माणसं कुठं कमी होती नाही, परत भजनाला तिनेच बसायचं. जागरणच नाही सगळी. आणि 7-8 दिवस झालं जागरण की 10-12 दिवसानं काय व्हायचं ते शरीर बाहेर पडायचं. काय बाहेर पडायचं, किस्तुडोनी करंट हो. उष्णता झाल्यामुळे काय व्हायचं, जागरण झाल्यामुळे उष्णता व्हायची आणि उष्णता नाही बाहेर पडत. तसं नाही बरं का, ते नाम दुःख, कारण त्याचं नाम अपुरं राहिलं. ज्याला पिस्तुडं उठली त्याचं नाव हां त्याला अजून ती स्थिती प्राप्त झालेली नाही. ज्याला ते उठलं नसेल ते धन्य आहेत, त्यांना नमस्कार मी पूर्वीच्या माणसांना सुद्धा घालतो. लक्षात घ्या. मग हां सुखा मागे पुढे. आता ते काय मला कळालं नाही, नवीन सांगा. सुखलाभ झाला. हां, आनंद कोंदला मागे पुढे असं ते लावता येते. सुखाचा व्यवहार आहे ना.
आणि मग आनंद कुठं आहे? मागे पुढे दोन्ही बाजूला आनंद आहे. कशाचा? रामनामामध्ये आनंद जर प्राप्त झाला तर आनंद प्राप्त झाला तर काय होईल? ते रामनाम माझं काय गेलेलं कडेला गेलेलं असते ना, म्हणायला हरकत नाही. तुमचं तुम्ही तपासून पहा. हां, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव आहे. माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही अनुभव घ्या आणि अनुभव घेऊन तुम्ही ते जाणा. पुढे काय म्हटले? रामरसाची चवी. हां, आता रामरस चविष्ट आहे ना, आहे ना? राम घेणं हे चविष्ट आहे का नाही? मग काही सांगून गेलं ना, काय प्रेमाती गोड नाही, प्रेमाती गोड ते सुद्धा बसते. हां, गोड आहे ते. आता नाम घ्यायनं हे सुख आहे, पण नाम गोड कसं? हां, कसं म्हटलं ते? मग याचे प्रमाण सांगितलं की आपण. हां, नाही त्याच्या अगोदर सांगितलं ते गोड तुझे नाम देवा. हां, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. ते तर मला तुम्ही सांगा, गोड तुझं रूप बरं आहे, बरोबर आहे, गोड रूप गोड आहे, सुंदर आहे. गोड तुझे नाम कसं? गोड खायची वस्तू आहे काय? मग ते आम्ही म्हटले काय ते? तर ते चविष्ट आहे महाराज. हां, रामरसाची या चवी. हां, आन रस रुस्ती केली. हां, ते चविष्ट आहे महाराज, चव आहे. हां, आणि शंका असली तर तुकाराम महाराजांचं प्रमाण सांगतो. काय प्रमाण? सेवितो हा रस वाटितो आडिता, सेवितो हा रस वाटितो आडिता, या रे तर हा रस मी सेवन करतोय महाराज म्हणतात. हां, आणि तुम्हाला वाटायला लागलोय ते तुम्ही घ्या. रानभर कुठेतरी फिरत बसू नका. हे रामनामाची चव आहे, ती राम तुम्ही घ्या आणि तुम्ही काय व्हा? माझ्यासारखं व्हा. हां, आपण सारखे करीती तात्काळ नाही काळा वेळेत आला. किंवा दुसरं सांगायचं झालं तर ब्रह्मरस घी काढा. हां, तेने पिढा वारेल. जरा दुःख आहे ना, संसाराचं दुःख आहे, अज्ञानाचं दुःख आहे, कसले दुःख असेल तर त्यासाठी ब्रह्मरस हाच त्याच्यावर हे आहे, औषध आहे. मग ते म्हणजे डॉक्टर झालेत आता बघा, लक्षात. ते काय म्हणतात? ब्रह्मरस घी काढा घे ब्रह्मरसाचा आणि काय कर? तेने पिढा वारेल. पुढे पथ्य नाम, त्यासाठी पथ्य आहे. आयुर्वेदिक औषधं घेताना पथ्य पाहावं लागतं का नाही? ते पथ्य आहे. ते काय पथ्य आहे? तर विठोबाचं नाम हे पथ्य आहे. म्हणजे रामनाम हे पथ्य आहे. ते रामनाम तू घे आणि त्यामुळे तो काही सुखी होशील. आणि असा अनुभव मला आलाय हे महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तुका म्हणे चाकुरी सांग हो ना की कोण म्हणतात? चाल सांगाय नाही. तुका म्हणे चाकुनी सांगे पुराव दे. म्हणे चाकुनी सांगे, मज अनुभव आहे आगे, ऐसे सुख वचने आहे. ऐसे सुख
महाराज म्हणतात मी ते नाम घेतलेलं आहे आणि त्याचा अनुभव मला आहे. ते किती गोड आहे वर्णन केल्यासारखं. आणि मीच काय झालेलो आहे, देव झालेलो आहे बरं का. मी देव झालो आहे काय. त्यांच्यासाठी एक चरण सांगतो. आधी होता संत संग, तुका झाला पांडुरंग. ते शेवटचं सांगायला लागलो मी. आधी होता संत संग, तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहीना, मूळ स्वभाव जाईना. तर ते म्हणतात मी स्वतः पांडुरंग झालो आहे आणि पांडुरंग झाल्यानंतर सुद्धा मी रामनामाची जी चव आहे ती चाकतो आहे. तुका म्हणे चाकूनी सांगे मज अनुभव आहे अंगे. आणि अनुभव आले अंगात ते या जगा देत असे ते या जगाला तुम्हाला देतोय, तुम्ही घ्या. राजाचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देव तया जवळी असे पापनाचे दर्शने. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर. ऐसे सुख वचने आहे. ऐसे सुख वर म्हण, वर सांग, वर म्हण. ऐसे सुख वचनी विश्वास अनुभव आहे. मागं मला सांगितलं म्हणा, म्हणा म्हणा.
ऐसे सुख वचनी आहे. झालेली सेवा ज्यांच्या कृपेने झाली त्या रुक्मिणी प्राणसंजीवन पांढरे या ठिकाणी अर्पण करतो. तुम्हा सर्व श्रोत्यांना अर्पण करतो. मगाशी मी नाव घेतलं मुकुंद महाराजांचं, त्यांच्या ठिकाणी अर्पण करतो. आणि या ठिकाणी सेवेला तुम्हा सर्व श्रोत्यांना अर्पण करतो. सेवेला विराम देतो.